बेस्ट कामगारांच्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले। मुसळधार पाऊस असूनही सर्व मतदान केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभला। त्यामुळे दिवसाखेरीज 82% मतदानाची नोंद झाली। मंगळवारी मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या उत्कर्ष पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे। काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महापालिकेची निवडणूक तसेच शिवसेना मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे पतपेढीवर वर्चस्व असून या निवडणुकीत ठाकरे बँडची जादू दिसणार आहे। सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 35 केंद्रांवर मतदान पार पडले। एकूण 15,093 मतदार बेस्ट कामगारांपैकी 12,360 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। त्या माध्यमातून दिवसभरात 82% मतदानांची नोंद झाली। शहरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता, मात्र त्या पावसातही बेस्ट कामगारांनी दिवसाच्या सुरुवातीलाच मतदान करून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली। यंदा बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित उत्कर्ष पॅनल निवडणूक रिंगणात उतरली होती। शिवसेना मनसे युतीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले होते। सर्वच मतदान केंद्राबाहेर उत्कर्ष पॅनलचाच बोलबाला दिसून आला।